वेतन त्रुटीचा धागा हो, 1 रुपयाचा कडीपत्ता शासन झाले बेपत्ता, 1 रुपया बेपत्ता। हम सब एक है, हम सब एक है, हमारी रैन हमारी ताकत, हमारी रैन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। विजय असो, पदोन्नती स्तर कमी झालाच पाहिजे, पदनामात बदल झालाच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। जागा हो, उठलिपिका जागा हो, वेतन त्रुटीचा धागा हो, हमारी रैन हमारी ताकत, हमारी रैन 1 रुपयाचा कडीपत्ता शासन झाले बेपत्ता, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही असहकार आंदोलन पुकारलं होतं। 16 तारखेपासून हे आंदोलन सुरू झालं आणि मध्ये आम्ही शासनाला विनंती केली की आम्ही 23 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन स्वीकारणार आहे आणि हे आता 8 ते 10 दिवस झालेले आहेत। सरकारने अद्यापही लक्ष दिलेलं नाही। कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेतन त्रुटी आहे, पदोन्नतीचे स्तर आहेत, पदनामात बदल आहे आणि जुनी पेन्शन आहे। यापैकी मुख्य मागण्या जी आहेत, वेतन त्रुटी जी आहे, कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळतो। S6मध्ये 30,000च्या आतच त्याला पगार मिळतो आणि ह्या 30,000मध्ये घर कसं चालवायचं आणि इतर जे काही खर्च वाढलेला आहे, मुलांचे शिक्षण आहेत, इतर गोष्टी आहेत, आजारपण आहे, या 30,000मध्ये कर्मचारी काही करू शकत नाही। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की वेतन स्तर आणि वेतन पदोन्नतीचे स्तर आणि वेतन सुधारणा हे निश्चितच झाली पाहिजे। एवढं बोलतो। जय महाराष्ट्र संघटनेच्या मार्फत आम्ही 26 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या मार्फत असहकार आंदोलन करून शासनाला आमच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आकर्षित केलं होतं, परंतु शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्ही 23 फेब्रुवारीपासून बेमुदत संप चालू केलेला आहे। प्रसारमाध्यमामार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही शासनापर्यंत आमचा आवाज करत आहोत, पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। अद्यापही आम्हाला आमच्या राज्यकारणीकाऱ्यांची बैठकीची वेळ दिलेली नाही, तरी आमच्या शासनानं आमच्या लिपिकांच्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि याबाबत पाठपुरावा करून काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा। जोर शासन काहीतरी सकारात्मक निर्णय सांगत नाही तोवर आमचं हे आंदोलन चालूच राहतं। सगळेजण येतात, आम्ही प्रश्न मांडू असं म्हणतायत, पण अद्याप तर काय प्रश्न मांडलेला नाही किंवा आम्हाला अजून ऐकवात आलं नाही की लिपिकांचा प्रश्न सभेत मांडला गेलेला आहे। जर आम्हाला सकारात्मक निर्णय मिळाला तर आम्ही हा संप मागे आमच्या राज्यकारणीकारी जसं ठरवून देतील तसं आम्ही पुढील निर्णय घेऊ।